खासदार विनायक राऊतांमुळे सिंधुदुर्गाचं नाव खराब झालं की असे प्रकार ते सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. पण नंतर आता जे काही सगळे पुरावे त्यांच्या घरच्याच व्यक्तींनी बाहेर काढलेत. कोणाला काय करायची गरज नाही. आता दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाहीत. ते त्यांच्याच घरच्या व्यक्तींनी हे सगळे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत. अतिशय गंभीर आरोप आहेत. एका महिलेने केलेले आरोप आहेत. आता त्यांनी पुढचं काय करायचं ते निर्लज्जपणे जे काय करतील ते करतील. पण ह्याच्या खाली विनायक राऊत जाऊ शकत नाही. ते अतिशय खाली गेलेले आहेत. तोंड त्यांचं काळं झालेलं आहे. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे. किंमत नसलेला माणूस आहे माझ्या आयुष्यामध्ये. SIR या विषयावर आमचा ऑलरेडी 3 ते 4 या विषयावर कार्यक्रम झालेले आहेत. प्रतिसाद हा वाढतच गेलेला आहे मागच्या काही कार्यक्रमांच्या माध्यमातून. आणि आज पण तुम्ही बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. विषय आम्ही जवळपास कंप्लीट करत आणला आहे. काही टेक्निकल गोष्टी राहिल्या आहेत त्या येणाऱ्या काही दिवसामध्ये सोडवणार. बाकी आमचं काम 100% पूर्ण आहे. खरं तर त्यांच्यामुळे खासदार विनायक राऊतांमुळे सिंधुदुर्गाचं नाव खराब झालं हे असे प्रकार ते सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. पण नंतर आता जे काही सगळे पुरावे त्यांच्या घरच्याच व्यक्तींनी बाहेर काढलेत. कोणाला काय करायची गरज नाही. आता दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाहीत. ते त्यांच्याच घरच्या व्यक्तींनी हे सगळे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत. अतिशय गंभीर आरोप आहेत. एका महिलेने केलेले आरोप आहेत आणि किळस येईल असे आरोप केलेले आहेत. म्हणजे ही व्यक्तीच नाहीये. माणूस व्यक्ती असा असूच शकत नाही. असे कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलांनी केलेले आहेत. लाज वाटते की ते या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याचं नाव त्यांनी खराब केलं आणि त्यांच्यावर कोणाला काही करायची गरज नाही. आता जे काही नियम कायदे आहेत त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती जी काय इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर येईल ते आपल्याला सगळ्यांना कळेल. कोणाला काय करायची गरज नाही. ते आता म्हणू शकत नाही हे षडयंत्र होतं, कोणीतरी मागे लावलं. कसं लागेल मागे? तुम्ही केलेलं हे पाप आहे ते तुम्हालाच फेडावं लागणार आहे. हे कोण दुसरा फेडू शकत नाही. आणि म्हणून अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. खरं तर त्यांनी आता त्यांचं तोंड उघडूच नाही स्पष्टीकरणासाठी. एवढ्या खालच्या थराला ते गेलेले आहेत. ते आणि त्यांचा मुलगा इतक्या खालच्या थराला आजपर्यंत राजकारणामध्ये कोणावर आरोप झालेला नाही आणि स्वतःच्याच कुटुंबातल्या व्यक्तींनी केलेले आरोप आहेत. म्हणून आता विनायक राऊतांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. आता त्यांनी पुढचं काय करायचं ते निर्लज्जपणे जे काय करतील ते करतील. पण ह्याच्या खाली विनायक राऊत जाऊ शकत नाही. ते अतिशय खाली गेलेले आहेत. तोंड त्यांचं काळं झालेलं आहे. ते खरंच आहे ना. ते नियतीनेच धडा शिकवलेला आहे. आमची बदनामी करण्यामध्ये किती वेळ ते घालवायचे. ते 10 वर्ष खासदार राहिलेले आहेत. त्यापेक्षा त्यांनी काम करायला पाहिजे होतं. पण ते सातत्याने आमची बदनामी करायच्या मार्गावरच होते. नेहमी काही ना काहीतरी उलटसुलट करत बसायचे. नियतीने अशी विकेट घेतली त्यांची. आता त्यांना तोंड लपवायला जागा शिल्लक ठेवली नाही. लक्षात ठेवा. नियती असते. एकदा तुम्ही काहीतरी कोणाच्या मागे चुकीचं करायला जाल बघा स्वतःच झालं ना. कार्यक्रमच झाला. स्वतःचाच कार्यक्रम घरच्यांनी केला. आम्ही सातत्याने सांगायचो हा माणूस धड नाही. त्याची तोंड बघा, त्याची भाषा बघा, दुसऱ्याबद्दल जे जे काय ते वाकडं तिकडं बोलायचे, अतिशय घाणेरड्या भाषेत बोलायचे. आणि आता हे सगळं उघडलं ना. हे लपत नसतं काय. आणि त्यांनी म्हणून मी भाषणामध्ये असं बोललो की हे जे करणारी लोक होती सातत्याने टार्गेट राणेनं संपवा. राणे संपले नाही. आम्ही या सगळ्या धंद्यात नाही, धंदे करत बसलो नाही. आता हे सगळं उलटलं कोणावर? ज्यांनी धंदे केले त्यांच्यावर. आता अजून भरपूर आहे. मला जे काय बाहेरून कळलेलं आहे, काय पत्रकारांच्या माध्यमातून कळलेलं आहे, काही त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांकडून कळलेलं आहे. अनेक लोक त्यांच्यावर उलटणार आहेत. हे फक्त कुठेतरी भांडा फुटायचं कुठेतरी वाट बघत होते. जे कुंपणावर होते आता अनेक लोक काही ना काहीतरी बाहेर काढणार आहेत. कोणालाही मागे लागायची गरज नाही. सगळे ऑटोमॅटिक सांगणार आहेत काय काय घडलंय. आणि ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडे पण भरपूर साठा आहे. तो त्यांनी 25%च बाहेर काढलाय. आता तरी विनायक राऊतांनी त्याच्या मुलांनी शहाणपणा त्यांच्या डोक्यात कोणीतरी टाकावा आणि त्यांची थोबाड त्यांनी बंद करावी. नाही ते अजून खोलत जाणार. तो काळाबाजारीच माणूस आहे विनायक राऊत. तो काय धड माणूस आहे काय? काय संबंध त्याचा आणि व्हाईटच्या इन्कमचा? काही नाही. उद्योगधंदे काय? काही नाही. तोंडाच्या वाफा, टीका.
आणि राणेंवर टीका केली तर मातोश्री खुश होते. त्या धंद्यातच ते 10 वर्ष राहिले मागच्या आणि त्याच्या अगोदरचे अनेक वर्ष. अजून मनी लॉन्ड्रिंगचे फक्त 17 लाख मोजू नका, कदाचित 17 CR पण निघतील बाहेर. हे मी सांगत नाही, त्यांच्या घरचेच सांगतील, त्यांच्या जवळचेच सांगतील. मी सांगत नाही, मला इंटरेस्ट नाही विनायक राऊत. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे, किंमत नसलेला माणूस आहे माझ्या आयुष्यामध्ये. म्हणून उद्या काय होईल हे मी आज सांगू शकत नाही. मी काही इन्क्वायरीचा भाग नाही, मी काही इन्व्हेस्टिगेशन करत नाही. पण जे काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर येईल ते थक्क करणारं असेल एवढं मात्र लक्षात ठेवा.